दिलीपजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सर्व पंच मंडळी, मान्यवर मंडळी यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि मंचाचं यथोचित पूजन करून श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं आणि या मंचाचं यथोचित उद्घाटन संपन्न करावं। शुभ हस्ते या मंचाचं यथोचित पूजन तथा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या साक्षात गणराय गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पूजन केलं जात आहे आणि शुभ आशीर्वाद घेऊन येथे श्रीफळ वाढवलं जात आहे। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती नांदाई देवीचा नमस्कार। क्या बात आहे। दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला थोडासा लेट झाला, भजन चांगलं रंगलेलं आणि अजून इकडल्या पब्लिकची मी माफी मागतो की आम्ही इथे मध्ये उभे राहणार, तुम्हाला मध्ये मध्ये त्रास होणार, त्याला काही इलाज नाहीये। खरं तर आमची इच्छा होती की सगळे समोर बसावे, पण जागा पण कमी आहे। सर्व नांदाई पाड्यातील ग्रामस्थ, सर्व भक्त आणि छोटम शेठ सर्वांचं स्वागत आहे कार्यक्रमात। आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे। आपल्या घरचा कार्यक्रम आहे, महिलांनी जोरदार एन्जॉय करायचा आहे। आम्ही पुरुष गावोगावी जातो, कार्यक्रम बघतो, हिंडत असतो आम्ही। तुम्हाला ती एकच संधी भेटते की तुमच्या गावातला कार्यक्रम असल्यानंतर ती संधी सोडायची नाही। करणार ना मजा? ये बा सुस्वागत मंडळी। कोणत्याही सुंदर अशा कार्यक्रमाची गोड सुरुवात करत असताना, मंगलमय सुरुवात करत असताना आपण पहिलं वंदन करतो ते म्हणजे परमपिता परमेश्वराला, लाडक्या ईश्वराला। आणि याही सुंदर अशा कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करत असताना पहिलं वंदन, पहिलं नमन, पहिली प्रार्थना, या कार्यक्रमातील पहिलं पुष्प त्याच परमपिता परमेश्वरा चरणी अर्पण करीत आहोत, सादर करीत आहोत प्रार्थना। रंगदेवता 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती साक्षात गणराय गणपती या गणेशाला वंदन करून संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत आजच्या या पवित्र दिनी आणि आनंदाच्या क्षणी उपस्थित सर्व मान्यवर आणि मायबाप रसिक प्रेक्षक आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सुवर्ण दिनी आपणा सर्वांच्या सानिध्यामध्ये, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहर्ष सविनय सादर करत आहोत नाट्य, नृत्य आणि संगीताने सजला एक अनोखा आविष्कार, अर्थात सारा महाराष्ट्राचा लाडका गायक कलावंत योगेश शागरावकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वराविष्कार। क्या बात आहे मंडळी, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये अर्थात आपणा सर्वांची बोली, आपणा सर्वांची बोली भाषा अर्थात अग्रिकोळी गीतांच्या या कार्यक्रमामध्ये अर्थात योगेश शागरावकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वराविष्कार मध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
मंडळी, आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्राचा अर्थात आराध्य दैवत म्हणजेच लहानांचा सखा आणि मोठ्यांचा पाठीराखा म्हणजेच गणपती बाप्पा. कोणतेही सुखदुःखाचं कार्य असेल तरी पहिलं वंदन, पहिलं नमन, पहिली प्रार्थना, पहिली पूजा आपण ज्याची करतो तो म्हणजेच गणपती बाप्पा. आणि याच गणेशाची आराधना करत या कार्यक्रमाची गोड सुरुवात करण्यासाठी तुम्हा सर्वांचा लाडका गायक कलावंत अर्थात साऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याच्या नावाचा गवगवा आहे असा आपण सर्वांना आपल्या अलिबागच्या नावाचा झेंडा ज्याने 7 समुद्रापार पोहोचवला तो या कार्यक्रमाचा सर्व या मंचावरती निमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया योगेश अग्रावकर यांचं. माथा ठेवून चरणी तुझिया जीवन भावला, माथा ठेवून चरणी तुझिया जीव सुखावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, माझा गणपती पावला. माथा ठेवून चरणी तुझिया जीव सुखावला, माथा ठेवून चरणी तुझिया जीव सुखावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, माझा गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला. गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, माझा गणपती पावला.
एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तुझी करीन मी आरती, मन भावानाई तुझी करीन मी आरती, दरवर्षाची वर्षाला, दरवर्षाची वर्षाला, आईना दाई माते बघ माझे नवसाला, 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 मन भावाने तुझी करी मी आरती, दरवर्षाची वर्षाला
यांच्या सुमधुर गाण्यासाठी आदरणीय छोटम शेठ अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व दिलीपजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून लभेजींच्या आवाजासाठी आणि आमच्या संपूर्ण वादळासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आले का जोरदार टाळ्या सगळ्यांच्या माध्यमातून द्यायला पाहिजे. जे गाणं घेईल त्या चालीवर त्याने गाणं काही लिहून दिलं नाही, माझी झाली पंचायत. आणि छोटम शेटना पण जायचं आहे त्यांच्यासाठी आणि आपले गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी गाणं घेतोय. राजा राणीच्या जोडीला छोटम शेठचं योगदान खरं तर मान्य करायला पाहिजे. जे राजे होतात त्यांच्या मागे किंग मेकर एक उभा असतो छोटम शेठ सारखा. तसंच या नांदाई पाड्याला नांदाईचं योगदान या नांदाई पाड्याला.
या बाळा नांदरी पाड्याला कोळी बांधव भगिनी आहोत आणि आपला सर्वांचाच उदरनिर्वाह जो दर्या आहे त्या दर्या आहे तो समुद्र आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. वादळ वारा पाऊस पाण्याचे दिवस असतात, परंतु आपण सर्वच जण अर्थात आपल्या घरातील जे नातू आहेत, जे कोळी बांधव आहेत, ते आपल्या जीवावरती स्वार होऊन उदार होऊन त्या दर्यामध्ये आपली नाव घेतात. त्या वादळ वाऱ्याच्या कठीण प्रसंगामध्ये देखील आईच्या आशीर्वादाने अर्थात ती मासेमारी करून आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत असतात आणि इतरांच्या जिभेचे तोसले पूर्ण करत असतात. परंतु मंडळी, या कठीण प्रसंगामध्ये आपल्या सर्वांच्या पाठीशी कुणाचा हात असतो तर ते एकतर आई माऊलीचा अर्थात आई एकविरेचा आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या गावची ग्रामदैवत जिचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीची असतो ती म्हणजेच आई नांदाई माता. तर निश्चित मंडळी, या प्रसंगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ईश्वराचा देखील आपण आभार मानणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच एक सुंदर असं गीत या प्रसंगी तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून त्या ईश्वराचरणी अर्पण करत आहोत आणि आपलं जे रोजचं जीवन आहे ते आता या गाण्याच्या माध्यमातून सादर करते पूजा.
लोचा झालाय लय मोठा, लय लपडा झालाय. अहो एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हणून माझ्यासोबत एका माणसाला कार्यक्रम बघायला घेऊन आलो. सकाळपासून माझ्यासोबत अख्खा गाव फिरला नांदई पाड्यापासून तिकडे झिराच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला. आता कुठे गल्ली मध्ये घुसला काय अरे शांत झाली, चालू झाली आणि आता कुणाचं हाय हाय इथंच कुठेतरी हाय. अरे अल्ला बाबूराव, आता अल्ला बाबूराव. याला एक कळत नाही, तुम्हाला पण कळत नाही. ओर माझी बबडी ती भीक माग्या. कुठं होतास अख्खा गाव पिंजून काढला. इकडे गेलास तिकडे गेलास. मला वाटलं गेलास का काय, कुठं गेलास का काय. असं रडतस काय, तू काय माझ्या माहितीवर आलास. पण एवढं सगळं बघून तुला वाटत नाही वरती जाशील का काय. तुझं आपलं रडणं बोलणं बघून मला माझ्या आईची आठवण झाली की नाही. माझ्यामुळे त्याला त्याच्या आईची आठवण झाली. बोलतो माझा बाबा. आईची आठवण झाली म्हणजे माझा बापू जेव्हा खपला होता. काय बोलतोस, तुझा बापूस खपला. मला यांच्यापैकी कोणच नाही बोलला. खरं बापू त्याला बोललाच नाही. अरे मग 13 वेळेला लाडू कोण बोलत होता. तो तुझा बापूस होता. नाही, शेजारच्याचा. अरे माझा बापू जेव्हा खपला होता तेव्हा माझी आई अशीच रडली होती. बापाच्या छाताला डोकं गुपचून रडली होती. बापाच्या थोबाडात मारून रडली होती. बापाच्या छाताडावर डोकं हपटून रडली होती. अरे मग पुढं काय झालं. तिरडीवर झोपलेला बापूस उठला आणि बोलला, काय. अगं अवदशे, जिथे पण नाही सोडलास मिळाल्यावर तरी सोड. एवढा बोलला, काय त्याची हिंमत. मेला म्हणून बोलला, जिथे पण कोणाची नाही हिंमत. बरोबर आहे. पण ते जाऊ दे, मला तिरडीवरून आठवलं. काय, तू कुठं गेला होता. म्हणजे कुठं गेला होता हे तर काय माहिती, आपण अन्नी गेल्या बाहेर असतो. भैया वाटलंच होतं एक नाही एक दिवस याची बायको याला घराबाहेर काढणार. खरं घराबाहेर नाही, देशाबाहेर. तू देशाबाहेर. मला माहिती हा कुठं देशाबाहेर म्हणजे. हा कुठं माहितीये देशाबाहेर. रांजणपाड्याला. रांजणपाडा काय देशाबाहेर आहे. देशाबाहेर म्हणजे कुठं माहितीये काय. सोंडी नाक्यावर. सोंडी नाका काय देशाबाहेर आहे काय. देशाबाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया. मला माहिती आहे आउट ऑफ इंडिया. कुठं माहितीये काय. गेट ऑफ इंडियाच्या बाजूला आउट ऑफ इंडिया. गड्या देशाबाहेर आउट ऑफ इंडिया म्हणजे मी गेलो होतो आफ्रिका. हा गेला होता आफ्रिका. मला माहितीये, मी बघितलंय आफ्रिका. कुठं बघितली बाबा आफ्रिका. सांगू. डिस्कवरी चॅनलवर, टीव्हीवर. नक्की काय बघितलंस तू डिस्कवरी चॅनलवर. ते नको इथं विचारू, सांगायला वाशाली वाटतंय. सांगे तो टीव्हीतला माकडवर टी बघ. तो माकड नाही, तो चिपंजी आहे. सांगे त्याच्यात नाही. डिस्कवरी चॅनल का नाही, प्राण्यांची झांगटा दाखवतात. त्याच्यात चांगलं पण दाखवतात ना. आता मी जेव्हा टीव्ही लावतो तेव्हा तेच दाखवतात. त्याला मी काय करू. पण मी आफ्रिकेला गेलो आणि आफ्रिकेवरून काय आणलं ते विचार. होय बाबा, ती आफ्रिकेला जाऊन तू आई तुझे कुठं काय करते त्याच्यामध्ये तिसरा नवरा शोधणारी आई ना आणलीस. अरे बाबा, जाम बेकार सिरियल आहे ती. सिरियल बघून घराघरात लपडी वाढली. कोण कोणाशी लग्न करते कळतच नाही. ते बरोबर आहे, पण तू आफ्रिकेला आणलंस का. तर मी आफ्रिकेला गेलो आणि आफ्रिकेला आणली एक अख्खी म्हैस. हा रेडा आफ्रिकेला गेला आणि आणलं काय ती एक आखी म्हैस. का रे बाबा, सोंडी बाजार मध्ये म्हशी काय वाट्यावर विकतात काय. अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या, पाव किलो घ्या. बाबू तुला काय शिंगा पाहिजे, तुला काय शेपूट पाहिजे, हे तिच्या आईला. अरे तसं नाही अड्या. मला सांग, आपल्याकडच्या म्हशी काय देतात. चांगलं टोपलीवर शेण देतात. आयुष्यभर शेणातच लोलत बसेल. अरे बाबा, आपल्याकडच्या म्हशी दूध पण देतात.
ते बोलणार होतो कधी शाण्यात लग्न झाल्यावर. मग तुझी म्हैस काय करते? तर ही म्हैस इंटरनॅशनल म्हैस आहे. ही म्हैस दूध देत नाही. कसला पानसट माल आणलाय बाबा. तू म्हैस आफ्रिकेवरून आणलीस का चायनावरून आणलीस? चायनाचा माल असा असतो, सकाळी चालतो संध्याकाळी बंद पडतो. अरे गड्या तसं नाही. ही म्हैस दूध देत नाही. काय देत ह्याला जाम माहिती माझ्या घरचं. तू म्हैसच आणलीस का म्हशीसोबत रेडा पण आणलास? असं रे बाबा, जास्त घेऊ नका बोलला तो. ही म्हैस दूध देत नाही. ही म्हैस ज्यूस देत. ज्यूस लय भारी सिस्टीम आहे. एकदम भारी सिस्टीम. कसं माहितीये, हिमतीला संत्र खायला ही संत्र्याची बाहेर. वा वा वा. जी मंडळी घेणारी असेल त्यांनी माझ्या मागे लाईन लावा. घडत तसं नाही. अरे संत्र्याचा ज्यूस बाहेर. ज्यूस बाहेर. अरे तर काहीच नाही. अरे इकडून तिला ऍपल द्या. ऍपल ऍपल बाहेर. अरे हे तर काहीच नाही. इकडून तिला दिला लिंबू पुदिना सगळं खायला दिलं. मॉजिटो डायरेक्ट मोजितो. अरे याचं काहीच नाही. अरे इकडून दिलं तिला आंबा खायला. आंबा इकडून माझा बाहेर. बाबा कुठं उभा आहेस? काय बोलतोस? जरा घबरा ना. अरे माझा सरबत मग तेच म्हणते जरा आतमध्ये ठेव. बाहेर पाऊस पडतोय, थंडी पडते, ऊन पडते. तुझा खराब झाला मग करशील काय? फ्रीज मध्ये ठेव. बरं माझं जाऊ दे. काय पाहिजे बाबा तुला? माझं जाऊ दे. मला समजलं तू लग्न केलंस. एक बारीकशी पोरगी भेटली, पटकन उरकून टाकलं. बर बोलता बोलता जाशील पटकन. तुझं कसं आहे माहितीये, तुला बोट लावायला सांगितलं डायरेक्ट हातच लावतोस. अरे येड्या, बारीकशी म्हणजे नाजूकशी, ठुसकीशी, सुंदरशी, छानशी, मला शोभल अशी भेटली, पटकन उरकून टाकलं. वा 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 वा. मला सांग, लग्नात काय खर्च बिर्च केलास की नाही? खर्च? अरे विचारून सोय नाही, एवढा खर्च केला होता. तुला सांगतो ना, फार तिकडं अलिबाग पासून इकडे रिवर्सच्या ठक्क्यापर्यंत असा रस्त्याला मांडव घातला होता. मांडव. वा 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 वा. एवढा मोठा मांडव घातला होता. तोडलीचा शिराण्याचा पडवालाचा. तेच पडवल आता तुझ्या पाठीवर पुढे. मांडव 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 म्हणजे हे कसं आहे, रिबिनिंगचं बांधलेलं आहे. इकडून तिकडून असं नुसता झूल बांधलेली आहे. इकडून तिकडून फोकस, तिकडून तिकडून लाईटी, म्हणजे नुसता जागा मागाने अख्ख्या मांडवात फक्त मलाच बघा. वा 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 वा. सगळा पैसा तू मंडपात घातलास. अरे इकडच्या बोंबलणार लोकांची काय सोय बी केलीस की नाही? सोय? ती पण सोय केली होती. तुम्हाला सांगतो ना, आपल्या नांदईपडा गावामधल्या 8 विहिरी रिकाम्या केल्या होत्या. 8 विहिरी. 8 विहिरी? कशाला? कशाला म्हणजे त्यातल्या 5 विहिरीमध्ये नुसते 1000 500 लिटरचे टँकर आणले आणि नुसती दारू ओतली विहिरीमध्ये. 8 विहिरीमध्ये असा वर केला हात, शर्टाचा हात वर केला, टाकला विहिरीमध्ये. बाबांनो थांबा जरा. असा वर केला हात शर्टाचा आणि टाकला विहिरीमध्ये. गुडगुड 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 गुडगुड. हे काय होतं? प्रत्येक विहिरीमध्ये परफेक्ट 90चा पेक बनवला होता. मागापासून नुसतं पिऊन बडबडते. प्रत्येक विहिरीमध्ये 90चा पेक. पण लोकांना पाजली कशी? एवढी फंटर गँग कशाला आहे? प्रत्येक गिरी जवळ उभं केलं होतं. कोणी? यांना म्हणजे वास पण चालत नाही, त्यामुळे मापात पाप होण्याचं शक्यच नाही. प्रत्येक गिरी जवळ उभं केलं. मग काय, कोणी येऊन विचारायची गोटी, दादा सोय कुठं आहे? आपण फक्त दादाकडे बोट दाखवायचा. तो चटरी पटरी टी शर्ट वाला दादा. तो फक्त टी शर्ट चटरी पटरीवाला नाही, त्याच्या पाठीमागची अख्खी गँगच चटरी पटरी आहे. आपण फक्त चटरी पटरी गँगकडे बोट दाखवायचं. माणूस तिकडे गेला, तोंडातून दारू एवढा शब्द काढला की गँग आमची गँग येते, माणसाला ठरणार, विहिरीमध्ये टाकणार, गचगच 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 गचगच. बाहेर आल्यावर माणूस नागापेक्षा जास्त डोलायला लागला. दारूची सोय झाली. चकण्याचं काय? चकण्याला तर एका माडक्यामध्ये 5-5 कुत्री भरली होती पोपटीला. सॉरी, ते बोकड भरले होते. बोकड मस्तपैकी लाल झाले, शिजले, बाहेर काढले, हातून मीठ मसाला चळला, टांगले वाडाच्या झाडाला. कोणी बोलायची खोटी, दादा दारूची सोय झाली. चकण्याचं काय? आपण फक्त वाडाच्या झाडाकडे बोट दाखवतो. माणूस डुलत 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 जाणार आणि काचकन
कवा मारणार? वडाच्या झाडाला. तुझ्या बापाने मारला होता का? तो बोकड काय शोला टांगलाय? बोकडाला चावा मारणार नाही, मांडवात नाचायला अरे हसला. वा वा वा, म्हणजे कसं आहे, तू लोकांना दारू पाजलीस, लोकांना बोकड खायला घातलास. अरे जेवणाचं काय? साधारणतः तुम्हाला लक्षात आलं असेल ना, माणसाचा मेंदू इथं असतो, याचा मेंदू इथं आहे. ओरा माझी बबडी ती भीक माग्या. लोकांना काय उपाशी तपाशी पाठवीन का? तेच तर. पोरा टोरांची सोय केली, बाया माणसाला काहीतरी द्यायला पाहिजे. मला सांग, अलिबागवरून निघालो की इकडे व्यवस्था धक्क्याला जाईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत ती शेत कोणाच्या बापाची? मला काय माहिती? आपल्या बापाची. एवढे बाप आहेत तुमचे? तुझे 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 माझ्या एका बापाची एवढी प्रॉपर्टी आहे. शेतामध्ये असा भात आला होता, मगाशी विहिरीतून काढलेलं पाणी टाकला शेतामध्ये, वा, वा, वा. वरतून लावला कांदा, शाबास. असा रट 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 भात शिजला. असा चिमटीत दाबून बघितला, भात शिजला म्हणल्यावर काय म्हणलं, लोकांना बोललो बसा पंक्तीला. वा, वा, वा. लग्न माझं होतं, स्वतः वाढायला टाकला शेतात भात, वाढला भात, टाकला हात, वाढला भात, टाकला. आता आता समजा जरा समजा तिकडे 2 जण चढताय. बघूया हार्दिक पांड्या बॉल टाकत जाणार, बॉल टाकला. नांदेडपाडा संघाने त्रिफळा केला. मिडल स्टंप उडाला. तेच तर, लोकांना मी असा भात वाढला. म्हणजे कसं आहे, तू लोकांना सुका भात खायला घालतात, अरे लोकांच्या घाच्याला आमडा पडत, अरे भातावर काय ते सांग. काय शांतता आहे बघा. मला सांग, आपण इरी किती रिकाम्या केल्या? 8. अरे 8 याड्यांनो, गणित कप्ताय शालेंदा परत मास्तरी मी शालेंदा. ते जाऊ दे, सटरी पटरी गँग अर्धी इरीत पडल्यासारखं वाटायला लागले मला. 8 आपण 8 इरी रिकाम्या केल्या, त्यातल्या दारू किती ठेवली? 5. उरल्या किती? 3. 3 इरीमध्ये. 3 इरीमध्ये काय शांतता आहे बघ. सोना ठेवला होता का चांदी ठेवली होती? तुम्हाला सांगतो. काहीतरी असं. 3 इरीमध्ये 3 इरीमध्ये नुसता झणझणी आंबाडीचा रस्ता लागला. मावशी जीभ आतमध्ये घे, पडल खाली. ते जाऊ दे, त्या पांढऱ्या टॉप बोल ताईने तर आवडा मोठा आ वाचला, तेवढा मोठा आ. आता बोल जीभ काय ताई असा 3 इरीमध्ये मस्तपैकी आखी आंबाड, आखी वांगाटी, आपली आखी तांबाटी, आखी वांगी, बटाटी, शेतीचा झाडच टाकला आतमध्ये. असा मस्तपैकी उकल आला. तिकडून कोकम घेतलं, तिकडून चिंच घेतली. अरे हे बाबा, अश्विनीच्या तोंडाला पाणी सुटलं बघ. चिंच बोललास ना तू. असा मस्तपैकी उकळ आला. असा झणझणीत कालवणाचा रस्सा, त्या रस्स्याचा वास अगदी झिराड नाक्यापासून चुडी नाक्यापर्यंत. वा 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 वा. म्हणजे कसं आहे, लोकांनी विचारलं, लोकांना भात दिला, लोक बोलली भात दिला, भाऊ भातावर काय, इरीकडं बोट टाकला, इरीकडं चटरी पिटरी घेऊन बसली होती, घेतला माणूस बुडवला इरी. कालवण गरम आहे, माणसाच्या सालट्या निघतील. तिथं वेगळी सिस्टीम होती. सोंडी नाक्यावरून त्या हार्डवेअरचं दुकान आहे ना, तिथून 3 पाईप घेऊन आलो. स्वतःच लग्न म्हणून 3 पाईप 3 इरीमध्ये टाकले. पराग कर्वेकडनं. पराग कर्वेकडनं. आणि स्वतः पाईप घेऊन प्रत्येकाच्या ताटाजवळ जायचं. मामा वाढू का आंबाड? आई बियर नंतर द्या. वाढू का आंबाड? तुम्हाला वाढू काय? बाबू तुला वाढू काय? तुम्हाला वाढू? ए चटेरी पटेरी चकण्याला देऊ का? हा बघा, कोरोनापासून उपाशी आहे. तुला काय पाहिजे? आंबाड दे. आंबाड पाहिजे? तांबाटा चालेल? चालेल. वांगा चालेल? अरे चालेल. बिलबिलीत असतंय. अरे चालतंय, काळजी समजून खाईन. तुला सगळं दिलं असतं, पण काय झालंय माहितीये? माझ्या पायपाच्या टोकावर आंब्याचा बाटा अडकलाय. तुला कोण भेटला नाही? मीच भेटलो. काय ते म्हणजे गावातल्या 8 रिकाम्या गेल्या, 5 इरी दारू ठेवली, 3 इरी आंबाडचा रस्ता शिजवला. अरे येडा वाटतो तू. आणि वाटायचं काय हायच. अरे Oh
नमस्कार. आवाज. नमस्कार. शी बाबा आवाजच नाही. जेवले नाहीत का? मी तुम्हाला नाही बोलत आहे. नमस्कार. आहेत का? आहेत आहेत. कार्यक्रम आवडतोय का? नक्की. चला मग आमच्या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. लावणी आवडते का? शिट्ट्या आहेत. शिट्ट्या शिट्ट्या इथेच आहेत. बरं इकडे शिट्ट्या आहेत का? ऐकायला नाही येते. परत परत वन्स मोर. काय शिट्ट्या पाहिजेत मला? शिट्ट्या. बरं डान्सर आहेत का इथे? महिला मंडळांना बोलते. तुम्ही महिला आहेत का? मी महिला मंडळांना बोलतो. डान्सर आहेत का इथे? कोण आहे? बघा असं गेल्यावर असं नाही करायचं. नंतर हा कार्यक्रम आपलाच आहे. माझ्यावर डान्स करायला आवडेल का? तू गप रे. बरं आवडेल का? महिला मंडळ आवडेल. कोण कोण नाचणार? चला उभे राहा, मला बघू दे. तिकडे कार्यक्रम रंगात आला बघा. पाऊस सुद्धा जोरदार आलाय.
Let's
Thank you.
Thank you.
Thank you.
बर्फांचा नाही मागवरचा आवाज आला मागशी माझ्या बंदीला लागत होतं आता आवाज नाही आवाज करा Thank you.
एकाचे 4-5 आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. खूप चांगली साथ दिली तुम्ही. पावसाने पण साथ दिली. खरं नांदाई मातेचा आशीर्वाद. पण पाऊस आधी आला नाही, थोडका येऊन गेला, आपल्याला मजा करता आली. खूप खूप आभार मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. नांदेड पडा, नांदेड गावाच्या सर्व भक्तांचा धन्यवाद.